लग्नानंतर आई-वडील आणि पत्नीच्या मध्ये नवऱ्या मुलाचं हमखास सँडविच होतं. पण हे सँडविच का आणि कसं होतं याचा पुरुषांच्या दृष्टिकोनातून कधी विचार केलाय? व्हिडिओ थोडा मोठा आहे त्याबद्दल आधी सॉरी म्हणतो, पण महत्त्वाचा आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत बघा. वेळ नसेल तर सेव्ह करा, शेअर करा, पण मिस करू नका. या सँडविचची रेसिपी कशी तयार होते ते समजून घेऊया. जसं लग्नानंतर आलेल्या मुलीसाठी घर आणि माणसं बदललेली असतात, तशीच त्या मुलासाठी सुद्धा त्याच घरातली माणसांनी त्याचं ते घर सुद्धा बदललेलंच असतं. आई वडिलांमध्ये होणाऱ्या या बदलाचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्यांची इन्सिक्युरिटी. मुलाने आपल्यासाठी काय करून ठेवलंय, तो आपली कशी काळजी घेतो याकडे आता त्यांचं लक्ष नाहीये. तो आलेल्या सुनेची कशी काळजी घेतोय, तिला किती महत्त्व देते याकडे जास्ती लक्ष आहे. लहानपणापासून जो मुलगा आमची म्हातारपणाची काठी बनेल अशी आशा लावून बसलेल्या आई वडिलांना मग तेव्हा असं वाटतं की आता आपलं कुठं महत्त्व कमी होतंय का, हा आता आपल्याकडे लक्ष देणार नाही, तिच्यामध्येच तो जास्ती गुंतलेला आहे, ही एक भीती त्यांना नीट जगू देत नाही. दुसरं कारण म्हणजे कंट्रोल आणि डॉमिनन्स. बऱ्याचदा या मोठ्या लोकांना असं वाटत असतं की आम्हाला जर विचारून सवरून ह्या लोकांनी गोष्टी केल्या, आमचा कंट्रोल राहिला तरच आमचं महत्त्व टिकून राहील. आणि मग स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी ते आपल्या मुलाला पण जज करायला लागतात, कंट्रोल करायला लागतात. आलेल्या सुनेला तर करतातच. घरातले बाकी मेंबर्स म्हणजे घरातली मुलाची बहीण किंवा भाऊ सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने त्या आलेल्या सुनेशी वागायला लागतात. त्यामागचं कारण म्हणजे त्यांची जेलसी. ज्या घरामध्ये आपण मुलगी होतो किंवा मुलगा होतो आणि आपल्याला एक महत्त्व होतं, आई वडिलांना जर काही लागलं तर ते आपल्याकडे यायचे, त्या जागी आता आपला भाऊ जो लग्न झालेला आहे त्यामुळे त्याला आणि आलेली सून जी मुलीची जागा सहज घेईल, कारण ती यांच्यासोबत आता जास्त वेळ घालवणार. तिने जर त्यांची मनं जिंकली तर उद्या आपल्या आई वडील आपल्याला विचारायचं सोडून देतील. ही एक भावना असते ना, त्यामुळे तो एक जेलसी फॅक्टर डेव्हलप होतो. हीच ती कारण आहेत ज्यामुळे घरची मंडळी आलेल्या सुनेशी तर परक्याप्रमाणे वागतातच, पण कळत नकळत तर कधी कधी मुद्दाम होऊन आपल्या मुलाला सुद्धा जज करायला लागतात आणि त्याला सुद्धा परक्यासारखं ट्रीट करतात. ही झाली सँडविचची एक बाजू. सँडविचची दुसरी बाजू म्हणजे लग्न करून आलेली मुलगी मेंटली प्रिपेअर्ड असते. तिला माहिती आहे आपल्यासाठी आपलं घर बदलणार आहे, माणसं बदलणार आहे, तिथलं वातावरण पद्धती वेगळ्या असतील, तर कुठेतरी ती एक ऑब्झर्वेशनच्या भूमिकेमध्ये आलेली असते. एक थोडा अलर्टनेस असतो की बघूया आपल्यासाठी हे लोक कसे वागतायत, कसं ट्रीट करतायत, त्यांचं वागणं बोलणं त्यांच्यात कसं आहे, हे सगळं तिचं ऑब्झर्वेशन पहिल्या दिवसापासून चालू असतं. आणि मुलं मात्र असतात बिंदास. त्यांच्यासाठी त्यांचं घर, त्यांची माणसं, त्यांचं रुटीन यामध्ये काही बदल होत नाही. आणि हा, आलेल्या व्यक्तीची जबाबदारी आहे, तिला हवं नको ते बघतील, पण त्या घरच्यांचा त्यांना विचार करायची गरजच नाहीये. त्यांच्यामध्ये कुठं काय चेंज होणार आहे या भ्रमात मुलं असतात. ते थोडक्यात काय, घरातली माणसं आता या सँडविचचे इन्ग्रेडियंट्स बनलेत. आई वडील नाहीयेत, ते सासूसारे बनलेत. आलेली मुलगी तर सूनच आहे, बहीण भाऊ स्वतः दीर आणि ननंद बनून बसलेत. आणि मुलगा मात्र आई वडिलांसाठी मुलगाच आहे आणि बहीण भावांसाठी भाऊच आहे. हा, त्याच्यामध्ये एक रोल एक्स्ट्रा ऍड झालाय, तो म्हणजे त्याच्या पत्नीचा एक नवरा म्हणून. सँडविच बनायला सुरुवात कधी होते, जेव्हा पत्नी येऊन नवऱ्यापाशी जाऊन ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या सांगायला सुरुवात करते. आणि हे ऑब्झर्वेशन पण असं कधीच होणार नाही की लग्न झालंय आणि दुसऱ्या दिवशी येऊन सांगते की अरे बघ तुझे आई वडील कसे वागतात. नाही, ती तिचं ऑब्झर्वेशन करते, काही दिवस तिचं स्वतःचं जजमेंट लावते की जे काही मला वाटतं यांच्याबद्दल, जे खरंच माझ्यासोबत परकेपणाने वागतायत का, ते कितपत खरं आहे ह्याचा ती अंदाज घेते. आणि जेव्हा तिला पूर्ण खात्री होते तेव्हाच ती जाऊन आपल्या नवऱ्यापाशी ही गोष्ट मांडते. मुलींचं मात्र प्रिपरेशन झालेलं आहे की आपल्याला आता परीक्षा द्यायची आहे, परीक्षेचे हे विषय असतील, असे प्रश्न येतील आणि अशी आपल्याला उत्तर शोधायचे आहेत. मुलांना हे माहितीच नाही की आपल्याला कुठेतरी जाऊन उद्या परीक्षा द्यायची आहे, विषय कुठले हे तर माहितीच नाही, प्रश्न तर काय पडणार आहे त्याचा पत्त्याच नाहीये. आणि जेव्हा अचानक पत्नी अशी प्रश्नपत्रिका समोर टाकते आणि बोल आता काय करायचं म्हणते, तेव्हा मुलांचं होतं कन्फ्युजन. अरे बापरे, हे काय बॉम्ब पडलाय माझ्या आयुष्यामध्ये. कारण मुलांचं ऑब्झर्वेशनच नाहीये. आई वडिलांना ते आई वडील म्हणूनच बघतायत, सासू सासरे म्हणून कधी विचारच केला नाही. दूर दूरपर्यंत त्यांच्या मनात नाही की घरात वातावरण असं झालं असेल, हे लोक मला पण ऑब्झर्व करतायत का काय, जज करतायत का काय, आणि ही जे म्हणते त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे. जेव्हा पत्नी आपल्याला येऊन या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा हे सगळे प्रश्न मुलांच्या डोक्यामध्ये यायला सुरुवात होते आणि मग त्याच्यावरती विचार केला जातो. पण मुलींचं कसं आहे, त्यांचं सगळं ऑब्झर्वेशन अनालिसिस करून झालेलं आहे. त्यामुळे आता जेव्हा ते पतीकडे या सगळ्या गोष्टी म्हणतात, त्यांना एक्सपेक्टेड असतं की तो हे एक्नॉलेज करेल आणि मला काहीतरी सॅटिस्फॅक्टरी आन्सर देईल की कसं ही गोष्ट हँडल करता येईल किंवा तो माझ्यासाठी स्टँड घेईल, आई वडिलांपाशी जाऊन बोलेल. हे सगळं त्यांना त्या क्षणी त्याच्याकडून ऐकायचं असतं. पण मुलांसाठी त्यांचं ऑब्झर्वेशन आता तुम्ही बोलल्यानंतर सुरू होणार आहे. त्यांना आता कुठे जाऊन कळणार आहे की आपल्याला पण आपले आई वडील वेगळ्या पद्धतीने वागवत आहेत. म्हणजे कुठेतरी त्यांना हे जाणवलेलं असतं पण त्याच्याकडे लक्ष नसतं दिलेलं. तुमच्या बोलल्यानंतर ते त्याकडे लक्ष देतील की हां बरोबर आहे, हे मला पण आता मी कुठे बाहेर चाललो तर 4 प्रश्न जास्त विचारतात. आधी त्यांना काही फरक पडत नव्हता, याच्यासाठी काय केलं तर त्यांचे एक्सप्रेशन चेंज होत आहेत. आधी हे असं होत नव्हतं. कारण मुलांसाठी एका बाजूला त्यांची पत्नी आहे जिला त्रास होतोय आणि एका बाजूला त्यांचेच घरचे ज्यांच्यासोबत ते लहानापासून मोठे झालेत. तर ती माणसं आपल्या घरामध्ये असं का वागत असतील जेणेकरून आपल्या संसारात असा प्रॉब्लेम क्रिएट होईल, हे कळणंच मुळात अवघड असतं. इथे नीट लक्षात घ्या, कळते पण ओळख नाही हा भाग नाहीये, इथे पटतंय पण पचत नाही ही गत झालेली आहे. म्हणजे पत्नी जे सांगते हे मुलांना पटत नाही अशातला भाग नसतो. तिच्यासोबत जर कोणी असं वागलं तर तिला ते फील होणं हे साहजिक आहे, हे कळतंय. पण हा जो तिला अनुभव येतोय हा आपल्याच घरच्यांच्या वागण्यामुळे होते, ही गोष्ट पचत नसते. आणि पुरुष हा सोल्युशन ओरिएंटेड काम करतो. आता या क्षणाला आई वडिलांपाशी जाऊन बोलून सहानिशा करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही ना, मग आता आपल्याला काय सिच्युएशन हँडल करायची इतकंच त्याला कळतं. त्यामुळे गोष्टी अजून बिघडू नयेत आणि पत्नीच्या मनात आई वडिलांबद्दल द्वेष अजून वाढू नये म्हणून तो काय करायला जातो, गोष्टी बॅलन्स आउट करायला जातो आणि तिला सांगतो माझे आई वडील तसे नाहीयेत, तू जास्त मनाला लावून घेऊ नको, काही गोष्टी तू इग्नोर कर, मे बी त्यांचं म्हणणं वेगळं असेल, तुला वेगळं वाटलं असेल. आणि मुलांना काय वाटतं ह्याला काही समजतच नाहीये, मी किती सांगायचा प्रयत्न केला तरी ह्याला कळूनच घ्यायचं नाही, ह्याला माझी काही पडलेली नाही, माझी काही काळजी नाहीये, ह्याला ह्याच्या आई वडिलांचंच पडलेलं आहे, त्यांचंच तो कोड कौतुक करतोय. आणि ह्या सगळ्या कन्फ्युजन मध्ये तुमच्या नवरा बायकोमध्ये भांडण होतं. आणि हा सगळा जो आहे तो भावनिक खेळ आहे, एक्सपिरियन्सच्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं पत्नीने एक्सपिरियन्स केलेलं आहे, पतीने केलेलं नाही ना, त्यामुळे तिला काय फील होतं हे तो समजू शकतो पण स्वतः फील नाही करू शकत. आणि समजा मुलांनी घरच्यांशी जाऊन बोलायचं ठरवलं आणि त्यांनी जर सरळ उद्या जाऊन म्हटलं की आम्ही असं काही बोललोच नाही, आम्ही असं काही वागलोच नाही, अरे आमच्या मनात असं काही नव्हतं, आम्ही ह्या दृष्टीने बोलायला गेलो, तिनं या पद्धतीने घेतलं, तर त्याला तुम्ही कसं हँडल करणार? लिखापडी कुठेही कुठल्या गोष्टीचं प्रूफ नाही, हा सगळा भावनिक खेळ आहे.
आणि मुलांचा जीव हा पत्नीमध्ये पण गुंतलेला असतो आणि त्याच्या आईवडिलांमध्ये पण गुंतलेला असतो. त्याला ना हिला हर्ट करायचंय ना त्यांना हर्ट करायचंय. जी गोष्ट काळी का गोरी हे समोरासमोर करूच शकत नाही, ज्याबद्दल हातात प्रूफच नाहीये, त्याबद्दल कसं जाऊन त्यांच्याशी बोलायचं, कसा स्टँड घ्यायचा आणि पत्नी म्हणते तेच खरं मानून त्यांच्याशी त्यांना कन्फ्रंट कसं करायचं, हे खूप मोठे आणि कॉम्प्लिकेटेड प्रश्न मुलांच्या समोर तुम्ही आणून टाकता. आणि द्या ना अवघड प्रश्नपत्रिका द्या ना, त्याचा ती मुलं अभ्यास करतील, मग त्याची चांगली उत्तरं घेऊन येतील. तिथल्या तिथं ती प्रश्नपत्रिका हातात दिली, ज्याचा विषयच आज कळलाय, तर मग कधी अभ्यास करायचा, कसं उत्तर काढायचं आणि वरून पैकीच्या पैकी मार्क पण पडले पाहिजेत. मुलींच्या नजरेत जशा दोन बाजू क्लिअर आहेत की ही मी आणि हे ते, तसं मुलांच्या नजरेत त्या बाजू क्लिअरच नाही आहेत. कारण मुलगा हा सँडविचच्या मध्ये, एका बाजूला पत्नी एका बाजूला आई वडील, दोघेही त्यासाठी तितकेच महत्वाचे आहेत. दोघांच्याही बाजू त्याला ऐकून घ्यायच्या. तो एका डिरेक्शनला बघून ती बाजू ऐकून घेऊ शकत नाही त्यावेळी. आणि ह्या दोघांना एकत्र बसून तो मेळ कसा जुळवण्याचा, एकाचीच बाजू कशी मांडायची, हा खूप मोठा प्रश्न मुलांसमोर असतो. आणि गोष्टी चिघळतात जेव्हा मुलांना ही गोष्टी हँडल करता येत नाहीत. आयदर त्यांचा उद्रेक होतो किंवा मग त्यांचं नवरा बायकोंमध्येच इतकं भांडण व्हायला लागतं की ते आई वडिलांचं तर राहतं बाजूला आणि ह्यांचेच वेगळे प्रॉब्लेम सुरू होऊन जातात. किंवा एखाद्याने स्टँड घेतलाच पत्नीसाठी आणि आई वडिलांपाशी जाऊन बोलायला गेलाच, तर त्यांनी पण समजूतदारपणे घेतलं पाहिजे. त्यांनी जर ते घेतलं नाही तर वाद अजून मोठ्या लेवलला जाऊन बसतात. आणि या वादांचा अंदाज पण मुलांना कुठेतरी असतो, म्हणून बऱ्याचदा तर हे वाद टाळण्यासाठी मुलं म्हणतात, राहू दे का, आज नको, उद्या बोलू, मला आज काम आहे, किंवा काहीतरी करून नुसतं अवॉइड करणार. ही गोष्ट कधीच बोलली जात नाही, त्याच्यामध्ये शांतपणे चर्चा होत नाही किंवा सॉल्व्हच केली जात नाही. आणि मग एक विचित्र भावना दोघांच्या मनात तयार होते की ही मला समजून घेत नाही आणि हा मला समजून घेत नाही, आणि तो दुरावा निर्माण व्हायला लागतो. आणि जेव्हा नवरा बायकोमध्ये ते डिस्टन्स क्रिएट होतं ना, तेव्हा तेच डिस्टन्स त्या मुलाचं त्याच्या आईवडिलांमध्ये पण क्रिएट झालेलं असतं. कारण त्याला माहिती असतं की ह्यांच्या वागण्यामुळे मला प्रॉब्लेम होतोय, त्यामुळे हिला त्रास होतोय, पण मी हँडल नाही करू शकत ही गोष्ट. या दोन्ही साईडच्या गोष्टींमध्ये मुलांचं होतं सँडविच. अशा सँडविचमधून सुटका होण्यासाठी किंवा असं सँडविच होऊच नाही म्हणून ही गोष्ट टाळण्यासाठी फक्त मुलांनीच नाही तर घरच्यांनी मिळून पण काय प्रयत्न केले पाहिजेत, याबद्दल आपण बोलूया पार्ट 2 मध्ये. भेटूया परत. धन्यवाद.